वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरु सखाराम महाराज की जय। श्री सखाराम महाराज यांच्या कृपेने इसवी सन 2019 पासून श्रावण महिन्यामध्ये अगदी घरगुती पातळीवर साखळी पारायण करण्याची कल्पना प्रथम संयोजकांना सुचली आणि सुरुवातीला ठराविक महिला मिळून दर सोमवारी एक एक अध्याय प्रत्येकाने वाचून 13 जणींमध्ये साखळी पारायण करत असत। हळूहळू असे पारायण करण्याची इच्छा अनेक सखाराम भक्तांमध्ये जागृत झाली आणि 2 वर्षापूर्वी हे इवलसं जे रोप लावलेलं आहे त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर होत असताना दिसतंय। पहिल्या वर्षाच्या आतच व्हॉट्सअपवर एक ग्रुप पूर्ण होऊन ABCD असे W पर्यंत 23 साखळी पारायण दर सोमवारी होत दुसरा ग्रुप सुरू झाला आणि बघता बघता आता A1 A2 अशा प्रकारे Q1 पर्यंत 16 ग्रुप तयार झालेत। यातला J1 हा ग्रुप फक्त जप करतो आणि न चुकता दर सोमवारी श्रींचे पारायण व यथाशक्ती जप हे ग्रुप करत आहेत। पहिल्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले गेले। त्यात श्री सखाराम महाराज यांच्या पोथीचे 1 ते 13 अध्याय ऑडिओ क्लिप स्वरूपात सौ मनीषा जोशी यांच्या सुमधुर आवाजात प्रकाशित करण्यात आले आणि कोविडच्या या वाढत्या प्रभावामुळे मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही ऑनलाईन पद्धतीने आपण श्री सखाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित थोडक्यात निरूपण यूट्यूबद्वारे सादर करत आहोत, ज्यामध्ये यावर्षी मी गजानन गोंदीकर जालना समर्थ सद्गुरूंची सेवा या ठिकाणी सादर करत आहे। यापूर्वी देखील मूडी या चॅनलवर सद्गुरू सखाराम महाराजांचं अष्टक आपण पाठवलेलं आहे। ते यूट्यूबद्वारे सर्वांच्या सेवेमध्ये हजर झालेलं आहे। त्याचाही सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे सद्गुरू सखाराम महाराजांचं एक संकीर्तन आनंद घना प्रभू श्रीरामा जय जय गुरुराज सखारामा हे देखील आपण याच मूडी चॅनलवर हे पाठवलेलं आहे आणि ते प्रसारित केलेलं आहे। तर याचा देखील सर्व समर्थ भक्तांनी सद्गुरू भक्तांनी लाभ घ्यावा आणि या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आणि सेवेला प्रारंभ करतो। धन्यवाद। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनं हरिः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हा संत जाणा असे कामधेनु विघ्नांधकारा जनु पूर्ण भानु गदा हरी जो स्मरता तयाला प्रेमे सखाराम वर्णी गुणाला। सद्गुरु सखाराम महाराज की जय। सद्गुरु श्री सखाराम महाराज पारायण ग्रुपच्या वतीनं सद्गुरू सखाराम महाराज यांच्यावर आधारित निरूपण आपल्यासमोर सादर करत आहे। शास्त्रामध्ये असं सांगितलंय, कल्पद्रुमः कल्पितमेव सूते साकामधुक् कामितमेव दोग्ध्री चिंतामणिश्चिंतितमेव दत्ते सताम तु संगः सकलम प्रसूते। की कल्पतरू हा मनातील कल्पिलेल्या इच्छा पूर्ण करतो, कामधेनू मनातील कामना केलेल्या वस्तू आपल्याला देते, परंतु संतांचा जो संग आहे तो यापेक्षाही श्रेष्ठ आहे।
कारण या ज्या गोष्टी आहेत, कल्पतरू असो, कामधेनू असो, चिंतामणी असो, या चिंतन केल्याशिवाय किंवा मागितल्याशिवाय कोणत्याही वस्तू देत नाहीत. सताम तू संग सकलम प्रसूते, संतांचा संग या सर्व गोष्टी, किंबहुना यापेक्षाही जास्त महत्त्वाचं असं आपलं परमकल्याण हे आपल्याला न मागताच देत असतो. त्यामुळं संत श्री सखाराम महाराजांच्या सान्निध्याला कामधेनूची उपमा देण्यात आलेली आहे. परोपकाराय सताम विभूतयः. काही गोष्टी या जगामध्ये केवळ परोपकारासाठीच असतात. जसं की परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्याः, परोपकारार्थमिदं शरीरम. हे शरीर देखील परोपकारासाठीच आहे आणि अशी जाणीव ज्यांना झाली ते संत. संतांनी आपलं आयुष्य हे परोपकारासाठी वेचलेलं आहे. चालता बोलता आयुष्यभर ते केवळ परोपकार, भक्तांची चिंताच करत असतात. म्हणून ते परोपकाराची मूर्ती आहेत. संतांनी असं वर्णन केलेलं आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणजे आम्ही मुळात वैकुंठवासी आहोत, परंतु भगवंताच्या आज्ञेनं ऋषीमुनींचे बोल खरे करण्यासाठी आणि त्याचं वर्तन करून दाखवण्यासाठी या जगामध्ये आम्ही अवतीर्ण झालेलो आहोत. संत हे अवतरत असतात, अवतीर्ण होत असतात. जसं मनुष्य जन्म घेतात, हा जन्म घेणं आपल्या हातात नाही. या जन्माला आल्यानंतर वागणं देखील आपल्या मनाप्रमाणे नाही. आणि आयुष्य संपल्यानंतर मृत्यू देखील सामान्य माणसाला आपल्या मनानुसार, आपल्या इच्छेनुसार येतच नसतो. तो जेव्हा येईल तेव्हा जावं लागतं. परंतु संतांच्या या तीनही गोष्टी अगदी विरुद्ध असतात. संत जन्म घेतात ते देखील ठरवूनच. संत आयुष्यभर जगतात ते देखील मनाला येईल त्याप्रमाणेच. आणि संतांना जेव्हा जायचंय तेव्हा ते निघूनही जातात. म्हणजे या तीनही गोष्टी त्यांनी स्वतःच्या स्वाधीन ठेवलेल्या असतात. आणि म्हणूनच त्यांना भगवंताचे अवतार म्हणतात. संत हे चालते बोलते देव आहेत. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवाचे नाम. संतांनी सर्वात महत्त्वाचा उपदेश जर या मनुष्याला कोणता केला आहे तर तो आहे देवाचं नाव. कारण इतर सर्व योनींमध्ये ती शक्ती नाही जी आम्हाला भगवंताजवळ नेऊ शकते, जी या मनुष्य योनीमध्ये आहे. आणि त्याचा एक उपाय, त्याचं एक साधनच संत आपल्याजवळ देतात, ते आहे नामस्मरण. नामे तिन्ही लोक उद्धरती, असं संतांनी सांगून ठेवलेलं आहे. जन्मजन्मांतरीच्या केलेल्या पातकांचा नाश या नामस्मरणामुळे होतो. म्हणून सद्गुरू नामस्मरणाचा उपदेश करतात. कारण अंतःकरण शुद्धी, एकाग्रता याच्या सिद्धीसाठी नामाशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही. नामस्मरणाने आपल्या अंतःकरणाची शुद्धी होते आणि भगवंत त्या ठिकाणी येऊन राहू शकतात. भगवंताची प्राप्ती आपल्याला होत असते. असा उपदेश करणारे संत हे आम्हाला पुनीत करणारे आहेत. म्हणून संतांचं जीवन हे गंगेप्रमाणे पवित्र आहे. जशी गंगा फेडीत पाप ताप, पोखीत तीरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. सगळ्यांच्या पापाचा नाश करून गंगा जशी समुद्राला मिळते, तसं संतांचं जीवन हे अत्यंत स्वच्छ निर्मल गंगेप्रमाणे आहे. आणि ते जीवन जगत असताना त्यांनी नुसता उपदेशच केला नाही, तर आधी केले मग सांगितले. अगोदर त्याचं आचरण केलं आणि मग त्याचा उपदेश केला. सद्गुरू सखाराम महाराज यांच्याविषयी वर्णन करायचं म्हणलं तर सखाराम महाराजांनी ज्या ज्या क्रिया केल्या, ज्या लीला केल्या, त्यामध्ये अगोदर त्यांनी तपश्चर्या केली आणि मग इतरांना त्याचा उपदेश केला. वेदाध्ययन केलं, तीर्थयात्रा केली, अनेक ठिकाणी जप जाप्य तपश्चर्या केली. अशा या सद्गुरूंचं जीवन हे अलौकिक आहे. सद्गुरू सखाराम महाराजांच्या जीवनाविषयी सखाराम लीलामृत या पोथीमध्ये अत्यंत विस्तारपूर्वक वर्णन करण्यात आलेलं आहे. बालपणापासूनच
सखाराम महाराज ईशभक्तीमध्ये लीन होते. गाईचं दर्शन, देवीचं ध्यान, गणपतीचं पूजन अर्चन हाच त्यांना ध्यास असे. लहानपणापासूनच उपकार करण्याची प्रवृत्ती सखाराम महाराजांच्या अंतःकरणात. चरित्रामध्ये आपल्याला कळेल की घरातील चीजवस्तू गोरगरिबांना देणे, दुकानातील व साहित्य वाटून देणे, साधू सेवा करणे, ध्यान करत बसणे अशा लीला सद्गुरू सखाराम महाराजांनी बालपणीच केलेल्या आहेत. आणि या लीला करून सखाराम महाराज तीर्थयात्रा करत करत, तपश्चर्या करत करत, जागोजाग ज्या ठिकाणी तीर्थ आहेत, ज्या ठिकाणी मंदिरं आहेत, त्या ठिकाणी सखाराम महाराजांनी तपश्चर्या केलेली आहे. मग ती देवीची तपश्चर्या असो, महादेवाचं ध्यान असो, आणि ही साधना करत करत त्यांनी देश भ्रमण केलेलं आहे. हे भ्रमण करत असताना अनेक भक्तांना त्यांनी पुनीत केलेलं आहे. आणि नंतर सद्गुरू सखाराम महाराज लोणीला त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. धन्य ते लोणी ग्राम. लोणीला आल्यानंतर देखील महाराजांनी अनेक असे चमत्कार केलेले आहेत. आता चमत्कार करण्यासाठी संत जन्म घेतात असं नाही, तर संतांकडून सहजगत्या ज्या लीला होतात त्याला आपण चमत्कार म्हणतो. ते त्यांच्या दृष्टीनं अत्यंत साधारण अशा गोष्टी असतात. वाल्हूचं दारिद्र्य निरसन सद्गुरूंनी केलं. पुंजाजी पाटील, नारायण मोहरील, राघुजी पाटील इत्यादींना अनेक असे चमत्कार सद्गुरूंनी लोणी या ठिकाणी दाखवले. भोलानाथाला घडवलेलं जे ईश्वर दर्शन आहे, हा सद्गुरू सखाराम महाराजांच्या जीवनातील एक अद्भुत प्रसंग आहे. सद्गुरू सखाराम महाराजांची स्वभाव वैशिष्ट्य जर आपण पाहिली, त्यांच्या चरित्रातून त्याचा आपल्याला बोध होतो की अत्यंत मितभाषी, कमी बोलणारे. संतांचं वैशिष्ट्यच असतं सहज बोलणे हाची उपदेश. सहज बोलण्यातून ते आपल्या भक्तांना उपदेश करत असतात. सद्गुरू सखाराम महाराज सद्गुरू मानलेलं आहे आणि मानणार आहेत, मानत आहेत. त्यांचे अनुभव आजही भक्तांना येत आहेत. परंतु त्यांनी कोणालाही गुरुमंत्र दिलेला नाही. त्याचप्रमाणे गरीब श्रीमंत असा भेदभाव त्यांच्या अंगात नव्हता, तर सर्वांना ते सारखंच वागवत असत. सखाराम महाराजांचं कुलदैवत तुळजाभवानी, तर उपास्य दैवत गणपती. ते गणपतीची एक सुंदर मूर्ती आपल्या जवळ बाळगत आणि उदरपूर्तीच्या बाबतीत विचार केला तर अत्यंत नाममात्र उदरपूर्ती. एका तांब्याच्या भांड्यामध्ये 3 दगडांची चूल करून सगळ्या प्रकारचं धान्य एकत्र करून ते शिजवायचे. अर्धवट शिजल्यानंतर सर्व भूतांना अर्थात प्राण्यांना, पक्ष्यांना ते वाटायचे. अतिथींना भोजन द्यायचे आणि नंतर उरलेलं स्वतः सेवन करत असत. स्वतः जरी नाममात्र उदरपूर्ती करत असेल तरी भक्तांना मात्र पूर्ण प्रसाद या लोणी ग्रामामध्ये आजही प्राप्त होतो. मुक्त अन्नदानाचं हे व्रत अजूनही अव्याहतपणे लोणीला सुरू आहे. शके 1800 बहुधान्य नाम संवत्सरामध्ये कार्तिक वद्य चतुर्दशीच्या दिवशी सद्गुरू श्री सखाराम महाराजांनी आपला आत्मा ब्रह्मांडामध्ये विलीन करवला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोणीला भव्य यात्रा भरते. 3 दिवसांचा प्रमुख महोत्सव असलेली ही यात्रा 3 आठवडेपर्यंत चालते. अनेक भक्त या कालावधीमध्ये लोणी क्षेत्री येऊन सद्गुरूंचं दर्शन घेतात आणि कृतकृत्य होतात. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ अंतर्बाह्य. संतांच्या या गावामध्ये
खरोखर प्रेमाचा सुकाळ आहे आणि हेच प्रेम प्राप्त करण्यासाठी भक्त लोणीग्रामी येतात. संतांचं वैशिष्ट्य आहे, आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळवेळ तया लागी. संत हे आपल्या भक्ताला स्वतः सारखंच सद्गुरू स्वरूप भगवत स्वरूप करतात. आणि म्हणून सद्गुरू सखाराम महाराजांनी देखील आजपर्यंत अनेक भक्तांना सन्मार्गाला लावून एक चांगला मार्ग, चांगला पथ त्या भक्तांना दाखवलेला आहे. आपण सर्वजण या पथाने चालणारे पथिक निश्चितच त्या सद्गुरू पदापर्यंत जाऊन पोचणार यात शंका नाही. या निमित्तानं मी सर्व साखळी पारायणकर्त्यांना, सर्व भाविकांना शुभेच्छा देतो आणि माझी ही सद्गुरू सखाराम महाराजांची सेवा सद्गुरू चरणावर अर्पण करवितो. सद्गुरू सखाराम महाराज की जय. सद्गुरू सखाराम महाराज भक्तांनी या साखळी पारायणाच्या अंतर्गत ही जी सेवेची संधी मला प्राप्त करून दिली त्याबद्दल मी खरोखर त्यांचे ऋण व्यक्त करतो. आमचे परममित्र श्री दीपकजी चव्हाण यांच्या चॅनलवरून, मूडी चॅनलवरून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे आपल्यापर्यंत. तर मी सर्व भक्तांना अशी नम्र विनंती करतो की या चॅनलवर सद्गुरू सखाराम महाराजांचे जे जे व्हिडिओ आलेले आहेत आतापर्यंत यासहित त्या सर्वांना आपण कृपया एकदा अवश्य पाहावं, त्याला लाईक करावं आणि हे जे मूडी चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करावं, इतरांनाही अग्रेषित करून त्यांनाही ते पाठवावं ही सर्वांना मी विनंती करतो. आणि परत एकदा संयोजकांनी ही जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनोमन ऋण व्यक्त करून माझी सेवा समाप्त करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सखाराम महाराज की जय. श्री सद्गुरू सखाराम महाराज यांच्या साखळी पारायण द्वितीय वर्धापन दिनानिमित्त निरूपणकार म्हणून लाभलेले श्री गजानन मधुकरराव गोंदीकर महाराज जालना हे पदवीधर शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांना संस्कृत व इंग्रजी या विषयाची आवड आहे. ते भागवत कथा, कीर्तन, प्रवचन, गायन या माध्यमातून आध्यात्मिक सेवा पण करतात. ते स्वतः संगीत विशारद असून विद्यार्थ्यांना गायन व वादन याचे मार्गदर्शन पण करतात. जालना येथे दरवर्षी कुलकर्णी परिवार व भक्त मंडळीतर्फे श्री सद्गुरू सखाराम महाराज यांची जयंती रामनवमीच्या दिवशी साजरी होते. त्यात ते अत्यंत भक्तिभावाने कीर्तन सेवा सादर करतात. याच निमित्ताने आनंद घना प्रभू श्री रामा, जय जय गुरु राज सखारामा हे संकीर्तन त्यांना जे सुचले ही सखाराम महाराजाचीच कृपा आहे असे त्यांना वाटते. या निरूपणातून त्यांनी संताचा महिमा, नामस्मरणाचे महत्त्व, श्री सखाराम महाराज यांचे चरित्र व कार्य याविषयी अत्यंत भक्तिरसपूर्ण प्रतिपादन केलेले आहे. पारायण समूहाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो व अशीच श्रीची सेवा नित्य त्यांच्या हातून घडावी ही श्रीचरणी प्रार्थना करतो. श्री गोंदीकर यांनी केलेली ही सेवा आपल्यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था यूट्यूब मार्फत श्री दीपक चव्हाण जालना यांनी अत्यंत कमी वेळात साजरी केली. त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ते आपल्या L1 ग्रुपमधील साधक असून त्यांचे कौशल्य व या क्षेत्रातील अनुभव हा अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. यापूर्वी पण त्यांनी श्री सखाराम महाराज यांचे कीर्तन व भजन यूट्यूबद्वारे प्रकाशित केले आहे. ते आपल्या सर्व ग्रुपमध्ये वेळोवेळी पोस्ट केलेले आहे. आपण सर्वांनी ते आवर्जून पाहावे व लाईक व सबस्क्राईब करावे अशी विनंती या निमित्ताने मी आपणा सर्वांना करतो. तसेच साखळी पारायणमधील 41 ग्रुपमधील सर्व साधकाचे या निमित्ताने मी खूप खूप अभिनंदन करतो व त्यांनी केलेल्या श्रीच्या सेवेबद्दल पारायण ग्रुपतर्फे आभार व्यक्त करतो.